प्रतीप चंद्र लेखेव वर्धिष्णु विश्ववंदिता शहा सुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. 6 जून 1674 मध्ये रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला. एकट्याने एवढं मोठं साम्राज्य सांभाळणं म्हणजे खूप मोठं काम होतं. त्यामुळे त्यांनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली आणि यामध्ये सर्वात प्रथम पद होतं पंतप्रधान म्हणजे पेशवा, आणि ते होते मोरोपंत त्र्यंबक पिंगळे. यांचं काम होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या गैरहजेरीमध्ये स्वराज्याचं काम बघणे. त्यानंतर होते अमात्य म्हणजे मजुमदार. रामचंद्र अमात्य हे अर्थव्यवस्था, महसूल आणि हिशोब तपासणी बघत. सचिव होते अण्णाजी दत्तो, हे स्वराज्याचा पत्रव्यवहार आणि सरकारी कागदपत्रे यांचं काम बघत. नंतर मंत्रीपद बघायचे दत्ताजी त्र्यंबक. यांचं काम होतं दरबारातील घडामोडी, इतिहास व नोंदी. स्वराज्याचे पहिले सेनापती होते नेताजी पालकर. त्यांच्या नंतर महाराजांचे प्रिय सेनापती बनले हंबीरराव मोहिते. त्यांचं काम होतं सर्व सैन्याकडे लक्ष ठेवणे आणि युद्धाचं नियोजन करणे. सुमंत होते त्र्यंबक दाभाडे. त्यांची कामे होती परराष्ट्र धोरण, राजदूत. न्यायाधीश होते निराजीरावजी. यांच्याकडे न्यायव्यवस्था, कायदा आणि शिक्षा ही कामे होती. शेवटचं पद होतं पंडितराव. ते होते रघुनाथ पंत. ते बघत धर्मकारभार आणि संस्कृती. हे होते स्वराज्याचे अष्टप्रधान.